बातमी आहे मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे संदर्भात। पूनम पांडे नक्की मेली कुठे? पूनम पांडेचा मृतदेह कुठे आहे? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले, त्यामुळे पूनम पांडेच्या मृत्यूचं गूढ कायम आहे। अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं गुरुवारी निधन झाल्याचं वृत्त तिच्या मॅनेजरनेच समाज माध्यमात दिलं आणि 32व्या वर्षी झालेल्या निधनाने बॉलिवूडसह सर्वांनाच धक्का बसला। मात्र पूनम पांडेच्या निधनाच्या वृत्तासोबतच आता एक प्रश्नही उभा राहिलेला आहे, नक्की हे निधन झालं कुठे? तिचा मृतदेह कुठे? अंत्यसंस्कार कुठे होणार आहेत? या संदर्भात काहीही माहिती देण्यात आलेली नाहीये। कोणत्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते हेही याच्यातून सांगण्यात आलेलं नाही, त्यामुळे पूनम पांडेचा मृत्यू झालेलाच नाहीये असंही काही जण म्हणतात। तिच्या परिती राहणाऱ्या परिसरात किंवा बिल्डिंगमध्ये कोणीही तिच्या निधनाशी संबंधित प्रश्नावर बोलायला तयार नाहीये। एवढंच नाही तर पूनमची बहीण मुंबईतच राहते। वरळी इथे राहणाऱ्या पूनमच्या बहिणीचा फोन आज सकाळपासूनच बंद येतोय। अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्तानंतर तिने अखेरचा श्वास कुठे घेतला, मृतदेह कुठे, अंत्यसंस्कार कुठे होणार, उपचार कोणत्या रुग्णालयात सुरू होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत आणि अनेकांना इच्छा आहे याची उत्तरं जाणून घ्यायचं। पूनमचा एकही नातेवाईक समोर येऊन कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाहीये। ती राहत असलेल्या सोसायटीमध्ये यावर कोणी बोलायला तयार नाहीये। वरळीला तिची बहीण राहते, मात्र सध्या तिचा मोबाईलही बंद येतोय। तिचा आईचा फोनही लागत नाहीये। पूनम पांडे ही मूळची उत्तर प्रदेशची आहे आणि तिच्या मॅनेजरचं असं म्हणणं आहे की तिचा मृतदेह तिच्या गृह राज्यातच कुठेतरी आहे।